नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे हेरलेमधून. कोल्हापूर सांगली महामार्गावर हेरले इथं माळभाग बस थांब्याजवळ अज्ञात भरधाव वाहनाने सायकल स्वारास जोराची धडक दिल्याने हेरले इथले 62 वर्षीय शौकत कादर देसाई यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी दिनांक 8 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. गतिरोधक नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले शौकत देसाई हे लहानपणापासूनच सायकलने दुधाचा व्यवसाय करत होते. त्यांचा संपूर्ण आयुष्य सायकलवर दूध विक्री करण्यात गेले. नेहमीप्रमाणे ते सायकलवरून कोल्हापूर सांगली महामार्गावरून रात्री 11च्या दरम्यान आपल्या घरी जात असताना माळभागावरील बस थांबा परिसरात अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोटर चालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत देसाई यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. देसाई यांच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत असून हातकणंगले पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. अपघाताची नोंद आज हातकणंगले पोलिसात झाली आहे.